औषध प्रशासनाच्या कारवाईमुळं माझ्या पाठीमागं हा जो ऊस आहे तो 8 दिवसापासून असाच पडलेला आहे. राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाने ज्या काही भेसळीविरोधात ज्या कारवाया सुरू केलेल्या आहेत त्यामुळं दूध उत्पादक असतील किंवा ऊस उत्पादक असतील किंवा जिथं जिथं भेसळ होते या सगळ्या ठिकाणी ज्या काही कारवाया झाल्यात यामुळं याचा परिणाम ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणावर दिसून आला आहे. दूध उत्पादकांना सुद्धा त्याचा फटका बसतोय असं म्हणता येईल. परंतु ही जी कारवाई व्हायला पाहिजे ती सुद्धा बरोबर आहे. आत्ता जर माझ्या पाठीमागं तुम्ही हा सगळा जो ऊस बघताय तो ऊस 7 ते 8 दिवसापासून तुटून या ठिकाणी पडलेला आहे. हे गुऱ्हाळ आहे आणि गुऱ्हाळ मागच्या 8 दिवसापासून बंद होतं. ते का तर गूळ उत्पादन करताना त्या गुळामध्ये साखर आणि काही केमिकल वापरले जात होते आणि त्या केमिकलमुळं या अन्न व औषध प्रशासनाने या काही गुऱ्हाळावरती कारवाई केल्या. ते गुऱ्हाळ बंद केले आणि या धास्तीमुळं हा जो ऊस आहे तो मागच्या 8 दिवसापासून वाळतोय. हे जे गुऱ्हाळ आपण बघू शकता हे आजच सुरू झालं आहे. या साधारणतः ही जी दौंड तालुका आहे किंवा हवेली तालुक्यातला काही भाग आहे इथं साधारणतः या पट्ट्यामध्ये म्हणजे उरुळी कांचन, यवत, केडगाव चौफुला, दौंड या पट्ट्यामध्ये साधारणतः 700 ते 800 गुऱ्हाळ घरं आहेत. छोटे छोटे गुऱ्हाळ घरं आहेत. काही गुऱ्हाळ घरं शेतकरी चालवतात पण बऱ्यापैकी गुऱ्हाळ घरं जे आहेत गुऱ्हाळं जे आहेत जे UP बिहारी परप्रांतातून आलेली जी लोक आहेत ते चालवतात. आता ही जी गुऱ्हाळे आज सुरू केलं असं यांनी सांगितलं आहे. परंतु या कारवाईमुळं या स्थानिक शेतकऱ्यांना नेमकं काय परिणाम भोगावा लागतोय किंवा या हे जे गूळ उत्पादन आहे त्यावरती काय परिणाम झाला आहे, शेतकऱ्यांना जो दर मिळत होता त्यामध्ये काय चेंजेस झालेत हे सगळं आपण जाणून घेतोय. आत्ता कुठलं गाव आहे आपलं? हे राऊ गावामध्ये नवलेमाळ्या या भागामध्ये मी आहे आणि हे सगळे शेतकरी आहेत. या थोडं जवळ या. नमस्कार, तुमचं नाव सांगा. मोहन गोविंद नवले. बरं, तुम्ही शेतकरी आहात का? बी आहे आणि गुराळ मालक पण आहे. बरं, आमचे 2 टोळे आहेत, ट्रॅक्टर आहेत. आता विषय परिस्थिती अशी आहे सर, आता बेसल कुठेतरी झाली असेल, एखाद्या ठिकाणी झाला असेल, तो पण परिणाम आम्हाला भोगायला लागतो. आमच्या गुराळ तर कधी बेसल नाही. आणि दुसरा विषय या विपीवाल्यांना परवडत नाही ह्या रेटने ऊस. एक तर रिकवरी कमी आहे. आम्ही 4000 ऊस घेत होतो. आता ऊसाचे गुळाचे होते 4000 रुपये, 48 रुपये होतात गुळाचे. 1 टनाचे 48 रुपये होते. 4000 जर पकडलं ना तर 48 होतात. 200 रुपयांना पदर भरावं लागते, तर अधिक त्यांचे मजूर आलं लक्षात. त्याच्यामुळे यांनी हे बंद केलं. आणि दुसरा विषय म्हणजे आता ते मुंडे साहेब आले, त्यांनी ते चालू केले. इथं तर आम्ही काही मिलावट करत नाही, कुठेतरी झालं असेल कदाचित, पण इकडं तर नाही काही. आणि मग त्या संदर्भात की आम्ही मिटिंग ठेवली. आमची मिटिंग पण झाली, परवा झाली, आज झाली. तर ठरले आता 35 रुपये बाजार करायचा शेतकऱ्यांना. बरोबर. मागच्या एका आठवड्यामध्ये म्हणजे एकाच आठवड्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुऱ्हाळ बंद पडणं म्हणजे जवळपास 700-800 गुऱ्हाळ आहेत या भागात. 400 गुऱ्हाळ बंद पडलेत ना का सगळे मिळून 400? सगळे मिळून 400. सगळे मिळून 400. कुठले? केडगाव, पारगाव, राऊ, यवत, इकडं पानवली, वाळकी, पण पूर्ण दौंड तालुक्याचं जर दौंड तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुऱ्हाळ जर बंद पडलेत तर ते फक्त पैशाच्या कारणामुळं आणि एवढ्या अचानक बंद का पडले हा एक मला आमचे एक विपीवाल्यांचे घे ना, आता प्रत्येक वेळेस शिक्षक वेळेला ना तर 8-10 लाख रुपये राहतात आमच्या त्याच्याकडे. आणि अजून त्यांचे पैसे वाढत चालतात आमचे. लक्षात ह्या बाजारभावामुळं विपीवाले काय करतात, त्यांना तिकडे काय परिस्थिती त्यांची अशी नाही, मजबूत नाही. मग त्यांचं म्हणणं आहे आम्हाला 100 जास्त टाका पण आमचं चालू द्या. पण चालू द्या कवर चालू द्या, आम्हाला शेतकऱ्यांची पेमेंट देणं असतं. लक्षात आलं तुमचे. आम्हाला शेतकऱ्याची पेमेंट देणं, आज जर विपीवाला जर गेला पळून तर आम्हाला ते देणं आहे, आम्हाला कायमस्वरूपी धंदा करायचा. आणि दुसरा विषय मग आम्ही त्याकरता मिटिंग घेतली व त्यांना पण कसं पडून आम्हाला कसे 2 रुपये राहतील आणि शेतकऱ्याला बी 2 रुपये मिळले पाहिजे. आता ज्यावेळेस शेतकरी कारखान्याला ऊस देतो त्यावेळेस पहिल्यांदा विचारत नाही तुम्ही काय बाजार देणार आहे काय, त्यावेळेस विचार, पण आम्हाला विचारतात. आता आम्ही पण शेतकरी, असं नाही की मी शेतकरी नाही, मी पण शेतकरी आहे, पण पहिलं आम्हाला विचार काय रेट देणार आहे. त्यांची बी चूक नाही, त्यांना 2 रुपये मिळेच पाहिजे, पण किती मिळले पाहिजे त्यात आम्हाला 2 रुपये राहिले पाहिजे आणि विपीला 2 रुपये राहिले पाहिजे. आज ते 2000 किलोमीटर आल्यात, त्यांची बायका पोरं तिकडे, त्यांना 2 रुपये त्यांना गावाला पाठवावं लागतात. हा विषय झाला. मग त्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी सगळे मिटिंग, शेतकरी पण होते आणि गुळ मालक म्हणजे गुराळ मालक होते, विपीवाली पण होते, किंवा त्यांचं म्हणणं की आम्हाला एक 42, 43, 44 पण आम्हाला पोच करा. आणि आमचं म्हणणं शेतकऱ्यांना 35 रुपये मिळालं पाहिजे बाजारावर. आपण हां बोला. ही इकोसिस्टीम किंवा अर्थकारण आपण जाणून घेऊच, परंतु मला सांगा मागच्या 1-2 आठवड्यामध्ये ह्या भागातल्या किती गुऱ्हाळावरती कारवाया झाल्या? नाही, इथं तर कुठंच नाही झाली कारवाई अजून.
आमच्या परिसरात इथे तर नाही झाली, पण एक कासुर्डीला आणि एक इकडे केडगावला एक झाली, दापोडी तिथे एक झाली. हा म्हणजे ह्याच परिसरात हो, ना? ह्या तालुक्यात 1-2 ठिकाणी झाले. ते कशामुळे झाली, काय आता पकड त्यांनी फक्त पकडले म्हणजे सील केलं. त्यांचं म्हणणं आहे की तिथं साखर मिक्स करत होती. बरं का? साखर? हो, साखर मिक्स कर 2 नंबर साखर मिक्स करत होती. एक्सपायर झालेली डेट असते ना ती साखर, पण अजून त्यांनी ते अहवाल आला नाही त्यांचा. बरं. त्यांनी ते सील केलंय, ओके. पण त्यांचा अजून अहवाल नाही आला ह्याच्यात मिलावट आहे का नाही आहे. तुमचंही गुऱ्हाळ आहे? हो. बरं, नेमकं साखर आणि अजून काय काय मिक्स केलं जातं जे की हानिकारक आहे? इकडे तर साखर मिक्स केली जात नाही. आता पुढं झाली असेल नाही, नाही, इथं म्हणजे तुमच्या गुऱ्हाळावरती नाही, ह्या परिसरामध्ये ॲज जनरल आता एवढे 400 गुऱ्हाळ आहेत, तर तुम्ही जे सांगितलं 2 नंबरची साखर जी की एक्सपायर झालेली असते ती मिक्स केली जाते, अजून काय केमिकल वगैरे मिक्स केलं जातं? नाही, काही नाही. काही चॉकलेट पण आणतात. कशामुळे? ही चॉकलेट काय 2 नंबरची कमी भावाने मिळते ना, आता कधी कधी टाकतात, ती पण टाकतात. पण ते आम्ही तर आता सगळ्यांना सांगितलंय बरं का. आता आमची मिटिंग झाली ना आता याला पुढं चौपुल्याला, तर जो UPला बोरमलनाथला जो UPला जर काय मिक्स केलं तर त्याच्यावर सगळ्यांनी जाऊन तिथे सांगायचं आणि त्याच्यावर कारवाई करायची. शक्यतो नाही करत, पण एखादा जर सापडला तर आपणच त्याला आपणच मदत करायची आणि तेच सांगायचं. की कारवाई झाल्याच्या भीती पण असेल ना याच्या मागे बंद होण्यामागे? थोडंसं 25% ती भीती पण आहे आणि 75% गुळाची ह्याची बाजारभाव, गुळाची बाजारभाव आणि ऊसाची बाजारभाव ह्याच्यात तफावत असल्यामुळे त्याच्यामुळे तफावत आहे ती अचानक झाली नाही ना, म्हणजे ऊसाचे भाव अचानक शेतकऱ्यांना देण्यासाठी वाढले 500-800 रुपये आणि गुळाचे भाव अचानक 5-10 रुपये कमी झाले, असं नसेल झालं ना? एवढं तफावत नाही झाली, पण आमची तफावत अशी झाली की आमची UPLच्या ज्यावेळेस 5 लाख होते त्यावेळेस 7 लाख गेली, ज्यावेळेस 7 लाख होते त्याच्यावर आता 10 लाख गेली. मग आमचं डोकं म्हणजे शेतकऱ्यांचे आमचे जे गुऱ्हाळात मालक आहेत ना त्यांच्या डोक्यात आलं की 15 लाख जाते, 20 लाख जाते, मग नंतर काय करा, ही पळून जाणार. मग त्याच्याकरता आम्हीच संपर्क केला किंवा आम्हीच गुऱ्हाळ बंद ठेवली किंवा जेणेकरून ज्याची ऊसाची बाजार थोडी खाली येतील, यांना बी 2 रुपये राहतील आम्हाला 2 रुपये राहतील. इथं शेतकरी कोण कोण आहे? तुम्ही शेतकरी? तुमचं काय गुऱ्हाळ आहे का शेतकरी? शेतकरी बी गुराळ मालक तुमचं बी. पण गुऱ्हाळ? हो, आहे. बरं. काय कारवाईच्या हिशोबाने मी जाणून घेतो आधी, कारवाई झाली यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गुऱ्हाळ थांबवले? काहींनी भीतीपोटी असतील, काहींनी त्यांचा अर्थकारणापोटी असतील, हे बरोबर आहे की? आणि कारवाईचं तर समजा ती भीती होती समजा, पण त्याचा काही विषय कारवाईचा नाही, पण रेटचा बी ऊसाचं रेट आणि गुलाचं रेट त्याचा डिफरन्स जास्त होता ना, त्याच्यामुळे ह्याला काही अजिबात प्रॉफिट राहिलं नाही. बरोबर. आता हे अर्थकारण मी तुमच्या तिघांकडनं, तुम्ही गुऱ्हाळ मालक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेतोय, पण शेतकरी या बाबा तुम्ही पुढं, तुम्ही ऊस उत्पादक आहे. हो, काय आता या मागच्या 2 आठवड्यात काय रेट मध्ये फरक पडला? काय तुमचा आता सुरू आहे का ऊस का गेलेला आहे? गेलेला आहे ऊस आमचा. काय रेटने गेला होता? आमचा याला 4500 ने 85 टनामागं तुम्हाला मिळाला रेट, आणि आता काय दर आहे? 3500 भाई, आजपासून आजपासून 3500 झालंय. डायरेक्ट 1000 रुपयांनी रेट कमी झाले ऊसाचे. पण रिक्वारी आणि गोलाची रिक्वारी बसा त्याच्यात मिळ बसा ना. आला 42 वर, 42 38 वर आला आणि आता 35 वर केला. असं एकदम नाही 1000 कमी केले की 45 35 वर आलाय. असं 3-4 टप्पे पडलेत. 100 200 45 4000 बी झाला, 42 बी झाला, आता 38 बी झालाय आणि आता 3.5 बी झालाय. साहेब तुमचं नाव काय? भाऊसाहेब नवले. बाबा या पुढं. तुमचं पण ऊस आहे का? ऊस आहे का? काय रेटने गेलाय? चालू आहे 42. आता तुटून चाललाय? तुटून गेला. गेला 42 रुपये रेट मिळाला. काय नाव तुमचं? सुभाष दोनवले. अजून कोण शेतकरी? तुम्ही? बर, तुमचा काय रेटने गेला ऊस का आहे अजून? मी 3,000 रुपयांनी दिला होता बस, बाकी काय नाही. आणि त्याच्यामध्ये आहे ना जितका खर्च असतो ना, इकडे बघा. हा त्याच्यामध्ये पण काही परवडत नाही आम्हाला. सगळं लय खर्च असतो, पुन्हा त्याच्यामध्ये रानामध्ये नीट करायची, काम करायची. एवढं कमी रेट मिळाला काय ना? हो. आणि आहे ना आताचा जर विषय घेतला ना तर शेतकऱ्याची भरपूर हाली. तुम्हाला गुऱ्हाळ वाटत असतील ना, पण त्या गुऱ्हाळवाल्यांचं सकाट आहेत ना, यांची आमची आबा येत नाही, यांचे सकाट पैसे आहेत ना, निम्मे किती गेलेले असतात ना, त्यांचे किती पैसे बुडवले असतात ना, ते मला पण माहिती. हा, ओके. बसा. मला सांगा, 1 टन ऊस ज्या वेळेला आपण शेतकऱ्यांकडे घेतो त्याचं अर्थकारण सांगा. 1 टन ऊसाचं मला सध्या तरी रिकव्हरी आहे ना 1 टन 120 किलो 110 पडते, 110 किलो पडते. त्याच्यामुळे काय होतं ऊसाचे त्याच्यात बरोबर नाही ना, ज्या पटीत आपण ऊस घेतो ना ते ऊसाचे पैसे कव्हर होत नाही. पण मला सांगा, 4,500 रुपये टनानी पण ऊस घेतला होता तुम्ही, आत्ता 3,500 रुपये भाव झालाय. अवरेज आपण 4,000 रुपये टन पकडू. 4,000 रुपये टनानी ज्यावेळेला आपण हे घेतो ऊस घेतो, त्यानंतर एका टनामागे 120 किलो ना, काय 110 किलो 110 किलो गुळ उत्पादन होतं. त्याचा रेट काय आता गुळाचा? 4,000 रुपये.
बरं म्हणजे तुम्हाला 4,400 रुपये एका टना एका टना हो आणि मग खर्च किती येतो एक संपूर्ण एका टनाला आहे ना 300 रुपये खर्च असतो UPL. 350 350 रुपये खर्च क्विंटल एका टनाला. म्हणजे एका टनाला 350 रुपये एक खर्च. टन गुळ म्हणजे काढायला 350 रुपये टन क्विंटल त्यांना खर्च या वाल्यांना. आता सुद्धा म्हणजे ती चालू कंडिशनला तोट्यामध्ये येते वाले 4,300 रुपये तुम्हाला 400 मिळतात इकडे गुळाचे गुळाचे होते आणि इकडे होते 3800 रुपयाने आम्ही 48 टाकला आणि परत तेवढा तोटा आहे तोटा आहे 300 रुपयाचा. मायनस मध्ये येते वाली 400 रुपये तोटा आहे. मग मी सांगितलं ना तुम्हाला आमचे होते पहिले 5 लाख रुपये, नंतर झाले 7 लाख रुपये, नंतर झाले 10 लाख रुपये. जवळपास 400 गुराळ आपण बघितले. एवढं मोठं अर्थकारण चालतं, कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते, पण गुळ व्यवसाय तोट्यात आहे. असं कसं होऊ शकतं? म्हणजे त्यामध्ये काहीतरी प्रॉफिट राहत असेल. आता आहे ना सर तोटा. चालू कंडिशनला रिकव्हरी कमी पडली नाही, पाऊस झाला जरा ना मध्ये, त्याच्यामुळे रिकव्हरी कमी झाली. त्याची कवळी ऊस आहेत पहिल्यासारखी एवढी काही निबार ऊस नाही की 18 महिन्याची किंवा कारखान्याला कशी असतात 18 महिने पूर्ण असतात. तसं आमच्या गुराळा काय करतो आम्ही शेतकरी आता जवळचे आहेत, त्यांना काहीतरी करायचे 8-9 महिन्याचं ऊस सर घेऊन जा. किंवा कोणाचं लग्न असतं, कोणाचं कार्य असतं, आम्हाला पेमेंटची गरज आहे, 10 महिन्याचं ऊस घेऊन मग आम्ही काय करतो. आता शेवटी आमची नेहमीची गिरायक असतात, नेहमीची माणसं असतात, त्यामुळे ते आम्हाला घ्यावं लागतात, त्याला सहकार्य करावं लागतं आम्हाला. बरं आता गुळामध्ये आता हा जो गुळ आहे, आता काही तुमच्या मतानुसार काही जे गुराळ आहेत ते बी ग्रेड म्हणजे जी एक्सपायर झालेली साखर आहे ती मिक्स करतात. ती मिक्स केल्याने काय होतं नेमकं? त्याच्यात काय थोडंसं वजन वाढतं त्यांचं, ऐका ना सर, त्याच्यात थोडंसं वजनाचा फरक होतो. आणि दुसरा विषय हा गुळ आहे ना निबार होतो, टणक होतो. हा रेट जास्त मिळतो. रेट जास्त नाही मिळत, पण रेट हाय तोच असतो, पण टणक होतो आणि बसत नाही डीप. आणि जे आता बिगर जर काय करायचं म्हणलं ना तर डीप खाली बसते, लूज होतो गुळ त्याचा. लूज होतो गुळ. आता टणक झाल्यामुळं म्हणजे पैशामध्ये काय कसा बदल होतो? पैसे जास्त मिळतात का? ज्याची ती खरेदी आहे ना, समजा गुळ खरेदी करणारी व्यापारी हा. त्यांना इथं गुळ खरेदी करून पुढे पाठवायचं असं, त्याच्यात अडचणी येत नाही. आणि असा विषय हा, असतो काय त्याचा, बिझनेस बाकी केलं? अडचणी येत नाही, बाकी नाही. म्हणजे फक्त साखर ऍड केली जाते, काही केमिकल असतात ते पण यूज होतात. ते काय चुना असतो सर, आणि एक पावडर असते, भेंडी पावडर असते. मी भेंडी पावडर जर नाही टाकली तर ती आमची मळीच निघत होऊ नाही. शकत नाही ना. आणि चुना नाही टाकलं तर त्याला ते रवळ येत नाही, मळी निघू शकत नाही. ते थोडं आम्हाला वापरावं लागतं ते. आता त्यांचं काय म्हणणं आहे की बाबा तुम्ही भेंडीच तोडून आणा. भेंडी कुठे मिळायची आम्हाला? पहिले जुनी गुराळ होती ना, त्यावेळी भेंडी टिचून वापरायची. तुम्हाला नसं माहिती का? पण ते केमिकल हानिकारक आहे ना शरीरासाठी असं पण नाही ना, चुना काय हानिकारक? नॉर्मली वापरतात ना, असं एवढं म्हणजे लई वापरत नाही आपलं. ती मळीने काय करता? मध्ये तर गुळाचे तर गुळ तयार झाला पाहिजे ना रसापासून पुढं. Clear तर झालं पाहिजे. 2 दिवसापूर्वीची या भागातली स्थिती अशी होती की 400 गुराळ बंद पडले. आजची स्थिती काय आहे? आजची स्थिती काय बंदच आहे अजून गुराळ. आता ज्यांनी काय चालू केल्यात ना त्यांनी आपलं चालवलं की बाबा कसं काय रेट कमी करून चालू केलेत आता सध्या आम्ही, किंवा आम्ही 35 रुपयाने घेणार, तुम्हाला 42-43 टाकणार, अशा पद्धतीने चालू केलं. त्यांची समजोता घालून त्यांना विकायला किंवा आम्ही रेट कमी करतो, शेतकऱ्यांची बी कमी करतो आणि तुम्हाला टाकायला बी कमी करतो, म्हणून गुराळ काय नाही चालू केलं आता सध्या परिस्थिती अशी. आता सुरू झालं साधारण किती सुरू झाले? 25% झाले असतील चालू, अजून तर काय पूर्ण नाही झाली, पण एक 25% गुराळ चालू झाली. तरी पण 400 पैकी 300 गुराळ बंद आहेत असं. बंद आहे 100% 100 चालू झाले असते, अजून 300 बंदच आहेत. बंदाची. ते पण काय चालू झालं, आम्ही मिटिंग घेतली बा, आम्ही आता तुमचे रेट कमी करतो, तुम्हाला बी 2 रुपये आले पाहिजे, आम्हाला पण शेतकऱ्याला बी 2 रुपये मिळले पाहिजे. 35 रेट केला, त्यांना सांगितलं आम्ही 42-43 टाकू, कारण 400-500 रुपये त्यांना फरक पडला ना, तेव्हा त्यांनी चालू केलं गुराळ. नाही तर त्यांनी आपलं बाजा आवरायचं चाललो त्यांचं. आम्ही आमच्या गावाला जातो, इथं काय थांबून काय करणार? उद्या तुम्ही म्हणले आम्हाला साखळी लावताना बांधून ठेवताना, जर नाही पैसे दिले तर शेतकऱ्यांचे पैसे तर कव्हर झालं शेतकऱ्यांना पाहिजे. उसाचे पैसे तर मिळत पाहिजे. ह्या बाजारात जर एवढं घेऊन पुढे टाकलं तर त्यांना बी 1 रुपया राहत नाही. आज जरी गेली तरी आम्हाला शेतकऱ्यांचे पैसे देत नाही. ही काय शेतकरी यांना पाहून ऊस देत नाही, ही शेतकरी आम्हाला पाहून ऊस देतात. उद्या जरी 10 लाख गेले 15 लाख गेले तरी त्याचे भरपाई आम्हाला करावं लागते. घरचा ऊस तोडून, घरचं काहीतरी मोडून तोडून ती आम्हाला शेतकऱ्यांना द्यावं लागते, कारण आम्हाला इथं राहायचे, आम्हाला कायमस्वरूपी धंदा करायचे. म्हणून आम्ही काय केलं की बाबा यांना बी परवडन आणि शेतकऱ्याला परवडन, ह्या पद्धतीने आम्ही आज बाजाराची मिटिंग केली. 35 रुपये बाजार केला आहे आणि यांना 42-43 पोच सांगितले यांना, जसं असेल तशा पद्धतीने. मग आता हा जो गुळ आहे, आता बऱ्याचदा असं होतं की भेसळ केलेला गुळ कसा ओळखायचा ग्राहकांनी ते समजतच नाही. ग्राहकाला आता काही आता 2 गुळाचे ढेपे दिसतात. आता ही जी गुळाची ढेपे जास्त डार्क आहे आणि ही जी आहे ती थोडीशी पिवळी, आणि काही याच्यापेक्षा एकदम पिवळा दिसणारा गुळ असतो. मग भेसळयुक्त गुळ कसा ओळखायचा? नाही हा काय गुळव्याचा हलगजरीपणा किंवा त्यांनी मळी व्यवस्थित नाही कारागिरचा असा विषय असतो. यामुळं रंग बदलतो, त्याच्यामुळे रंग बदलतो. गुळव्याने जर मळी व्यवस्थित काढली ना तर क्लिअर एकदम कलर येतो. आणि मळी थोडी कमी जास्त झाली, मळी फुटली
फुटती पण म्हणजे जास्त जाळ लागला तर फुटती पण, त्याच्यामुळे मग काळा माल होतो. काळं होतं, लाल होतं. असं होतं विषय. आणि भेसळ केलेला असेल तर तो कसा ओळखायचा सामान्य माणसं? चेक केल्याशिवाय सामान्य माणसाला कळू शकत नाही. चेक करायच पाठवणी, सामान्य माणसाला नाही कळणार बेसन. चेक करायला अगदी पिवळ्या रंगासारखा दिसतो जो गुळ, ट्रान्सपरंट. काही वेळा अगदी तो एकदम असा क्लिअर दिसतो, त्यामध्ये ह्याच्यामध्ये जसं तो आपल्याला आता डार्क दिसते तसं नसतं. आता तो आपण पाहतो कोल्हापूरचा गुळ, तुम्ही पण पाहिला असेल कोल्हापूरचा गुळ एकदम क्लिअर असतो, पांढरा सफेद असतो. त्यात थोडंसं मिक्सचर करतात, पावडर, ऍसिड ऍसिड किंवा पपडी म्हणून एक असतं, ती पण टाकू शकते. कुठली पावडर असते ती? हायड्रोस पावडर पण हायड्रोस असते, म्हणून. ते टाकतात. बरं. आणि पपडी काय? तेच हायड्रोसच प्रमाण असतं, एक क्लिअर व्हावं म्हणून, गोल कलर कलर यावा म्हणून, गुळ चांगला व्हावा म्हणून पुढं. केमिकलच असतं ना? हा थोडंसं chemical केमिकलचा प्रकार आहेच ना, त्यात chemical. आहेच ना प्रकार. जो एकदम सफेद गुळ दिसतो ना, आता साखर म्हणलं तर साखरेला बी केमिकल वापरावंच लागत आहे ना, असं थोडं बिगर होतंय का? असं आहे का? तुम्ही साखर टाकल्यावर chemical काय? वापरत नाही असं थोडंच आहे का? आमच्या गुळापेक्षा साखर साखरेला किती केमिकलचं chemical प्रमाण आहे? जास्त असतं. बरं. कारखान्यात त्याच्यावर जाऊन काही- तुम्ही एकदा चेक करा, कारखान्यात जास्त केमिकलचं प्रकार असतं साखरेत. ह्याच्यात तर 20% आहे, कारखान्यात साखरेला तर 80% केमिकल असतं, त्याचा काही विषय आता साखर ज्या वेळेला मिक्स केली जाते त्यावेळेला कलर काय बदलतो? थोडंसं पांढरं कलर होतं. टणक होतो गोल. थोडासा गुळ पक्का होतो आणि थोडासा कलर मध्ये फरक होतो साखरेचा. साधारण आता हा गुळ पाहिला तुम्ही, ह्याच्यात काहीच मिक्स नाही, काळा गुळी. कारण ह्याच्यात आम्ही chemical काहीच आहे. बिगर केमिकलचा काढलाय. फक्त भेंडी पावडर आणि चुना, हा, एवढाच बाकी विषय याच्या थोडासा विधाऊट normal. टाकीतच नाही तर बाकी काहीच आता नाही एक तर टाकलं. त्यांना आधीच परवडत नाही आणि बाकी दुसरं टाकू शकत नाही ते. आता तुम्हाला काय वाटतं, हे जे राहिलेले जे गुऱ्हाळ आहेत ते किती दिवसापर्यंत सुरू होतील का काही कायमचे? एक कायमचे अर्धा नाही बंद व्हायचे, कारण त्यांचं उदाहरणीरोज त्याचे आहे. शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू का, शेतकऱ्याचा कण आहे गुराळ म्हणजे. आमच्या तालुक्यात आहे ना, एक तर शेतकरी ना, एक झाला असेल ते विपीएलच्या किंवा गुराळाचा जीव सुधारला. खरं सांगतो तुम्हाला, 9, 10, 12 महिन्यात जी गोष्ट जातात ना, पेमेंट बी लगेच येतं हातात त्याच्या. काही मुलांचे लग्न असतात, कुठं काय असतं, त्याला लगेच पेमेंट येतं. आता कारखान्याची परिस्थिती बघा तुम्ही आज. कारखान्याचा बाजार कधी ठरून नसतो, त्यांनी देतील ती घेतात शेतकरी, त्याच्या इथं तिसरं पेमेंट अजून मिळलं पण नाही शेतकऱ्यांना. तसं आम्ही गुराळाचं 4,000 रुपये जर दर शेतकऱ्यांना मिळत असेल तर कारखान्यापेक्षा तरी चांगलं दर जास्तच आहे ना, हो, जास्त नाही. शेतकरी मग देतच नाही ना कारखाना ऊस ना. मिळेल. आम्ही कारखाना ज्यावेळेस चालू झाला तरी आम्ही 100 जास्त घेतो ऊस शेतकऱ्यांचा. या परिसरात जिथं जिथं गुऱ्हाळ आहेत किती कारखाने, साखर कारखाने? 4 कारखान्यात नाहीत आमच्या तालुक्यात, 4-5 असतील. श्रीनाथ मस्कोबा आणि मस्कोबा, अनुराजे. पाटसे, अनुराजे आणि एक हे झालं आता, कोणचं आहे इकडचं? कुंजीरचं एक. ते साखर कारखाने वगैरे हे बारमाही सुरू असतात का? नाही 12 महिने नाही, गुऱ्हाळ. गुराळ 12 महिने असतात. पण कारखाना कारखान्याची हंगामी चालू असतात. हंगामी सीजन त्यांचं. आता हे करा सुरू आहे. आता हे जे गुऱ्हाळ आपल्याला दिसतंय, म्हणजे आता तिकडं त्यातनं रस पाडणार आणि हे जे आपल्याला 3-4 ज्या टाक्या दिसतात त्यातनं ते पुन्हा रस उकळला जाणार, त्यातनं मळी बाहेर काढली. ही मळीच आहे ना, ही अडकावली, ही मळी आहे. पहिल्या कढईमध्ये दुसऱ्या कढईमध्ये हा. जातं, दुसऱ्या कढईमध्ये तिथं मळी निघती आणि तिथून पुढे गोळ तयार होतो. तो नंतर पुन्हा तो अशा पद्धतीने त्याच्या ढेपा ज्या आहेत त्या भरवल्या जातात. हां, तर ही त्याची एकंदरीत प्रोसेस आहे. परंतु ही जी इकोसिस्टीम जी चालू आहे ना, दौंड तालुका असेल, म्हणजे इकडं उरुळी कांचनपासून यवत, केडगाव, चौफुला आणि दौंडपर्यंत या शेतकऱ्यांना जो दर आहे तो कारखाना देऊ शकत नाही तेवढा दर, म्हणजे 4,500 रुपये दर जर टनामागं शेतकऱ्यांना मिळत असेल तर कारखान्यापेक्षा खरंच तो चांगला दर आहे जे गुऱ्हाळ शेतकऱ्यांना देत आहेत. परंतु अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईमुळं म्हणा किंवा यांच्या अर्थकारण कोलमडल्यामुळं म्हणा, मागच्या आठवड्यामध्ये अचानक हे सगळे गुऱ्हाळं बंद पडले होते. याचं पुढं काय होईल, त्यातले काही गुऱ्हाळं आजपासून सुरू झालेत. आता पुढं ते किती सुरू होत आहेत, त्यातले भेसळे खरंच थांबणार आहेत का, हा प्रश्न आहेच. परंतु शेतकऱ्यांना जो दर मिळतोय ऊसाला तो निश्चितच कमी झाला आहे. आता पुढचं चित्र काय असणार आहे पुढच्या भागामध्ये ते बघणं गरजेचं आहे. आणि खरंच आता जे ग्राहकांच्या पोटामध्ये दूध असेल, गुळ असेल किंवा इतर अन्नपदार्थाच्या माध्यमातून जे काय भेसळ विष जात आहे ते खरंच थांबणार आहे का, हा प्रश्न आता पुढं बघावा लागणार आहे. दत्ता लवंडे, लोकमत ॲग्रो, पुणे.